नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी आज तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, वेगळी अशी. तर ही आहे केरळातील पायसम. तांदळाची खीर बनवणार आहोत आपण जरा वेगळ्या पद्धतीने. तर काय करायचं बघा, घेतलेलं आहे पातेल्यामध्ये 2 वाट्या पाणी. तर त्याला 1 वाटी तांदूळ मी 1 तासासाठी भिजवत ठेवला होता. आता तांदूळ भिजवल्यामुळे पटकन शिजतो. तर या पूर्ण तांदूळ मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. मिक्स करून आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. जसं की आपण म्हणजे भात आपण शिजवतो का नाही, तसंच हे शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी ह्याच्यासोबतच मीठ टाकलं होतं, पण मीठ दिसलंच नाही याच्यामध्ये टाकलेलं. तर मीठ तुम्ही नक्की टाका याच्यामध्ये. भात शिजवतानाच मीठ टाका थोडंसं किंचित, कारण की गोड पदार्थ बनवणार आहे. तर मीठ खूप म्हणजे मीठ थोडंसं टाकले की चव खूप छान येते. तर आता बघा, इथे भात थोडा बऱ्यापैकी शिजलेला आहे. तर आता मी 2 वाट्या नारळाचं दूध घेतलेलं आहे. नारळाचं दूध घातलेलं आहे याच्यामध्ये. आता चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर भात आपला म्हणजे शिजतोय तोपर्यंत इथे मी एका साईडला बघा गॅसवरती पातेल्यामध्ये 3 खडे गुळाचे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. आता हे म्हणजे अंदाजे 1 वाटी गुळ असेल. आता तुम्हाला जर जास्तच गोड हवा असेल तर तुम्ही जास्त गूळ घेतला तरी चालेल. आता इथे मी आता इथे जी पायसम बनवतात ती म्हणजे एकदम खूप गोड असते त्यांचे. तर आता ही मी मीडियम म्हणजे करणार आहे, जसं आम्हाला लागतं तसं. जास्त गोडही नाही, जास्त फिकं पण नाही. तर बघा, गूळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. तर आता गूळ आपला विरघळलेला आहे चांगला. गॅस बंद करायचा. 2 पळ्या भात मी साईडला काढून घेतलेला आहे. आता हा जो आपण पाक बनवला होता का नाही, तो आपल्याला गाळणीने सोडून ह्याच्यामध्ये सगळा पाक घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता जो भात आपण साईडला जो काढून ठेवला होता का नाही, तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. तसं केल्यामुळे आपली खीर जी आहे ती एकदम दाटसर होते. तर बघा, तो फिरवून घेतल्यात. आता हे सगळं याच्यामध्ये घालायचं, मिक्स करून घेऊयात. खूप टेस्टी लागते ही खीर. आता याच्याबरोबर घालायचं आहे, मी घातलेलं आहे बघा 1 वाटीभर दूध घेतलेलं आहे. आता हे गाईचं म्हशी तुमच्याकडे कुठलंही असेल ते दूध घेतलेलं आहे, पण जे वापरतो ते 1 वाटी त्याच्यामध्ये घालायचंच. साई सकट घातलेलं आहे मी, कारण की आपली खीर जी आहे चांगली मलाईदार घट्टसर होईल. आता त्याच्यासोबतच घालायचं एक चमचा वेलची पूड. आता मी साखर आणि वेलची वाटून घेतली होती, त्याच्यामुळे पांढरं दिसत असेल. तर 1 वाटी 1 चमचा वेलची पूड टाकायची, मिक्स करून घ्यायचं, चांगलं शिजवून घ्यायचं. तर खीर आपली शिजलेली आहे. आता मी इथे थोडेसे काजू बदाम थोडेसे तुपामध्ये परतून घेतलेले आहेत बघा. तर परतल्यामुळे खूप छान टेस्ट येते. तर मिक्स करून घ्यायचं. खीर आपली रेडी आहे. आणि कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि अशा प्रकारे एकदा खीर नक्की बनवून बघा. खूप हेल्दी आहे, याच्यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे. तर नक्की करून बघा. अजून जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा.